कामरेडी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या काही परीक्षा आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे मग विद्यार्थिनीसोबत या काय घडलेलं आहे पहा। ही घटना केवळ त्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी आणि पालकांसाठी चिंतेचा विषय ठरलेली आहे। या घटनेत नक्की काय झालेलं आहे पहा। श्रीनिधी नावाची ही मुलगी होती। तेलंगणातील सिंगारायपल्ली गावची रहिवासी होती। शिक्षणासाठी ती कामरेडी येथील एका खाजगी शाळेत राहत होती। आता तिने परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती। वर्षभर केलेल्या अभ्यासाचे फळ मिळण्याचा दिवस म्हणजे परीक्षेचा पहिला दिवस। श्रीनिधी देखील सकाळी लवकर उठून पूर्ण तयारी करून आणि आत्मविश्वास घेऊन परीक्षेसाठी शाळेत जाण्यास निघाली होती। आता सकाळी जेव्हा श्रीनिधी शाळेच्या परिसरात पोहोचली तेव्हा अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या। शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच किंवा वर्गात जाण्यापूर्वीच तिची प्रकृती बिघडली। एका शिक्षिकेसमोर ती अचानक जमिनीवर कोसळली। ज्या हातात पेन घेऊन ती आपला पहिला पेपर लिहिणार होती त्याच हातातील शक्ती जणू निसटून गेली होती आणि ती बेशुद्ध पडली होती। आता हे दृश्य पाहून शाळेतील कर्मचारी आणि इतर विद्यार्थी हादरूनच गेले। शाळा प्रशासनाने वेळ न घालवता श्रीनिधीला तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले। तिथे डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून तातडीने उपचार सुरू केले। तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी CPR सारख्या आपत्कालीन प्रक्रिया केल्या, मात्र प्राथमिक उपचारांना तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही। तिची ढासळती प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला अधिक सुसज्ज असलेल्या दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। मृत्यूचे कारण मॅसिव्ह कार्डियक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा तीव्र झटका सांगण्यात आलेला आहे। ज्या वयात मुले आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहतात त्या अवघ्या वर्षी श्रीनिधीची प्राणज्योत मालवलेली आहे। ही घटना पुन्हा एकदा तरुण वयातील हृदयविकार आणि परीक्षेचा तणाव या विषयावर चर्चा घडवून आणणारी ठरलेली आहे। त्याचबरोबर वाढतं ऊन, आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी भारतामध्ये प्रचंड ऊन वाढत आहे। अक्षरशः एप्रिल महिन्यामध्येच जे काही ऊन आहे ते प्रचंड वाढलेलं आहे आणि सनस्ट्रोकचा जो धोका आहे तो निर्माण झालेला आहे। सनस्ट्रोक म्हणजे जे काही ऊन आहे त्यामुळे सनस्ट्रोक होऊ शकतो, उष्माघात होऊ शकतो आणि सनस्ट्रोक किंवा उष्माघात याने ऑर्गन फेल होऊ शकतो। म्हणजे जर तुम्हाला जास्त ऊन लागलं, सनस्ट्रोक झाला तर त्या सनस्ट्रोकमध्ये तुमचं जे अवयव आहे ते फेलसुद्धा होऊ शकतं असं सुद्धा काही डॉक्टर म्हणतात। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।